नमस्कार मित्रांनो, मुंबईकर आई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एक अशी भाजी बनवणार आहोत, रस्सा भाजी, जी महाराष्ट्रातील प्रत्येक लग्नाच्या पंक्तीची शान आहे, जी लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडते. हो, मी बोलत आहे झणझणीत चमचमीत वांग बटाट्याची रस्सा भाजीबद्दल. ही भाजी नुसतीच चवीलाच अप्रतिम नाही, तर खाण्यासाठी खमंग आणि सुगंधित वासाची अशी भाजी आहे. तर ही भाजी आम्ही कशी बनवलेली आहे आणि कोणकोणते इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत, तर चला बघूया या व्हिडिओमध्ये. तर ह्यासाठी आपण घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, टमाटर घेतलेले आहेत, अद्रक घेतलेले आहे, जिरे घेतलेले आहेत, धने घेतलेले आहेत आणि भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे. हे बेसिकली आपलं वाटण असणार आहे. ह्यातलं आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. मी धने बोलायचं विसरलो, धने घेतलेले आहेत. तर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत पहिले तेलात हे इन्ग्रेडियंट्स, आणि मग ग्राइंड करून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये. तर त्यामध्ये आपण घेतलेले आहेत हळद घेतलेली आहे, रेड चिली पावडर घेतलेला आहे, मालवणी मसाला घेतलेला आहे, कसुरी मेथी घेतलेली आहे चव येण्यासाठी टँगीशी, कोथिंबीर घेतलेली आहे गार्निश करण्यासाठी, आणि आपण घेतलेलं आहे इकडे मीठ चवीनुसार. तर हे सर्व इन्ग्रेडियंट जे आहे हे आपल्या वांगा बटाट्याच्या रस्सा भाजीमध्ये जाणार आहे. त्याचबरोबर आपण फ्रेश असे वांगे आणि बटाटे घेतलेले आहेत. वांगे एकदम असं मस्तपैकी फ्रेश आहेत आणि तुम्ही बटाटे बघू शकतात. बटाटे आपण चिरून घेतलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, फक्त मसाले स्टफ करून घेणार आहेत. जे आपलं वाटण तयार होणार आहे ते आपण वाटण त्याच्यामध्ये स्टफ करून घेणार आहे. बाकी काही मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. ज्या ज्या गोष्टी घरामध्ये अवेलेबल आहेत त्यापासूनच आपण मसाला बनवलेला आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, आपण 1 चमचा तेलामध्ये आपण हे मसाले आपण फ्राय करून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आपण फक्त घेतलेलं आहे टमाटर, कांदा, खोबरं, अद्रक, धने आणि चिरे. तर तुम्ही बघू शकता हा आपला वाटणाचा मसाला आहे. फ्राय करून घेतला आणि डायरेक्ट आपण मिक्सरमध्ये टाकून त्याचं वाटण काढून घेतलेलं आहे. तर हा फ्रेशली वाटण झालेलं आहे. आपल्या करीचा थिक बेस होणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण 2 चमचे तेल घेऊन कडकडून तापलेलं आहे आणि तडका मस्त सुटलेला आहे. त्यात आपण टाकलेली आहे कढीपत्ता टाकून दिल्यावरती आपण डायरेक्ट मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. मसाला एकदम असा कडकडून फ्राय करून घ्यायचा आणि जस्ट आपण इनिशियली मसाला टाकलेला आहे, मस्तपैकी सुगंध दरवळत आहे. तर कोणाकोणाला ही रस्सा भाजी आवडते त्यांनी जरूर कमेंट करा कमेंट सेक्शनमध्ये. मुंबईकर आई चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण हे घेतलेलं आहे हळद. प्लीज मुंबईकर आई चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला भरपूर महत्त्वाचा आहे. इकडे घेतलेला आहे रेड चिली पावडर आपण घेतलेली आहे. आणि हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं. तर ही रस्सा भाजी आपण बनवणार आहोत 3 ते 4 लोकांसाठी. तर त्या हिशोबाने आपण इन्ग्रेडियंट्सचं मोजमाप घेतलेलं आहे हिशोबानुसार. आणि आपण रेड चिली पावडर टाकलेली आहे कलरसाठी. तर हा मसाला आता 2 ते 3 मिनिटं आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. जास्त काही वेळ लागणार नाही आहे, पटापट होणारी डिश आहे. 15 मिनिटात तुमचं मसाला, वांग आणि बटाटे तयार होऊन जाईल. तर हे आपण टाकलेले आहेत वांगे. मसाला फ्राय झाला 2 ते 3 मिनिटांनंतर आपण हे त्याच्यानंतर वांगे टाकलेले आहेत. तर वांगे आणि बटाटे ॲड करून टाकायचे आणि तुमचं टेन्शन दिवसभरासाठी संपलं. तुम्ही लंच आणि डिनरसाठी सकाळी बनवू शकता ही भाजी, आणि लंच आणि डिनरसाठी पुरेशी असते. भाकर, भात, चपातीबरोबर तुम्ही, पुरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. भरपूर ह्याच्यासाठी म्हणजे तुम्ही भरपूर गोष्टींबरोबर ही भाजी जाते. मसाला तर बघा एकदम मस्तपैकी फ्राय झालेला आहे. आता प्रत्येक वांग्याला आणि प्रत्येक बटाट्याला हा मसाला लागला पाहिजे. आय नो भरपूर लोकांकडे वेळ नसतो आणि हा यूट्यूब व्हिडिओ त्यासाठी मी पटपट बोलूनच तुमच्यासाठी बनवत आहे. तर जरूर प्लीज इट्स अ हंबल रिक्वेस्ट यू ऑल. चला लाईक करा मुंबईकरच्या चॅनलच्या या व्हिडिओला, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. त्यामुळेच आपल्या चॅनलची रीच वाढेल. प्लीज सपोर्ट करा आपल्या मुंबईकर आई चॅनलला. आणि हे मस्तपैकी आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून दिलेलं आहे. आपण जो मिक्सरचं भांडं होतं ज्याच्यामध्ये मसाला होता त्यातच आपण 1 तांब्या पाणी घेतलेलं, 1 कप बोलू शकता, तांब्या बोलू शकता, आणि तेच आपण ह्याच्यामध्ये आपण ओतलेलं आहे. तर मस्तपैकी असा घट्ट झालेला आहे. आता ही ऑलमोस्ट 7 ते 8 मिनटं आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. मीडियम फ्लेमवरती बॉईल होऊन द्यायचं मस्तपैकी. हे चांगलं बोलतो ना अर्क मसाल्याचा हा वांग्यामध्ये आणि बटाट्यामध्ये चांगल्यापैकी शिरला पाहिजे. तर बघा तुम्ही 5 मिनिटांनंतर तुम्हाला दाखवतो. मस्तपैकी बॉईल आलेला आहे आणि तेलाचा तवंग सुटलेला आहे. मस्तपैकी अशी सुगंध सुटलेला आहे. वांगे पण शिजलेले आहेत, बटाटे ऑलमोस्ट शिजलेले आहेत. तर अजून 3 ते 4 मिनिटं ठेवायचं आहे आणि तुम्ही ही एका साईड डिशमध्ये काढून घेऊ शकता हे डिश. तर बघा आपण कसुरी मेथी आपण टँगी टेस्टसाठी वापरलेली आहे. कसुरी मेथीने एकदम असं थोडंसं आंबटचा टेस्ट येतो, त्यासाठी आपण ॲड केलेला आहे. सुगंध पण भरपूर चांगला येतो भाजीला. तर मस्त असं हे बॉईल झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपण हे साईड डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. मस्त असं वांग शिजलेलं आहे, बटाटे शिजलेलं आहे. तर चपाती, भाकर आणि
भाताबरोबर ही ऑलमोस्ट कशाबरोबर पण जाते ही डिश आणि लंच आणि डिनरसाठी मस्त असं ऑप्शन आहे. तर जरूर तुम्ही ही डिश करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मुंबईकर चॅनलमध्ये कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. सपोर्ट दाखवा. प्लीज सबस्क्राईब करा मुंबईकर चॅनलला आणि व्हिडिओ प्लीज इट्स अ हंबल रिक्वेस्ट कंप्लीट व्हिडिओ बघा आणि येस दॅट्स इट. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण आपली काळजी घ्या. टेक केअर अँड बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.